काही जणींचा गैरसमज असतो की फूड प्रोसेसरमध्ये पीठ नीट मळलं जात नाही किंवा त्यापासून बनवलेल्या चपात्या ह्या कडक होतात। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील। तर इथे फूड प्रोसेसरमध्ये मी 3 वाट्या कणिक घेतले आहे आणि मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। पाहू शकता अजिबात कुठे पीठ वाया गेलं नाही किंवा असं चिकट झालं नाही आहे भांडं। तर अशा प्रकारे जर तुम्ही पीठ मळलात तर खूप छान मऊसूत पोळ्या होतात। झाकण अटॅचमेंट अजिबात कुठे खराब झालं नाही। तेलाचा हात लावून ठेवायचा, 5 ते 10 मिनटं छान पीठ मुरवत ठेवायचं, मस्त पीठ तयार होतं। आता ह्या तयार केलेल्या डोपासून आपण चपाती करून बघूया चपाती कशी होते ते। तुम्ही मस्त अशी सरसर करून लाटून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी ते बिडाच्या तव्यावरती चपाती शेकून घेते। तुमच्याकडे जो कोणता तवा असेल त्यावरती तुम्ही शेकून घेतलं तरी चालेल। तर पाहू शकता बघता बघता मस्त टम्म फुगलेली चपाती तुमच्या समोर रेडी आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। एन्जॉय।